नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं माझ्या विधिनिदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, वृद्ध आईवडील काहीही करू शकत नाही एक गैरसमज हा व्हिडिओ आपण आपल्या विधिनिदान या चॅनलवर अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओचा हा पुढचा भाग आहे. पहिल्यांदा आपण कुटुंब समजावून घ्या. कुटुंबामध्ये साधारण 3 पिढ्या एका वेळी राहत असतात. कुटुंबामध्ये आजी आजोबा असतात, आई वडील असतात आणि नातू असतात. हे 3 घटक झाले. वृद्ध त्यांच्यासाठी आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 बरोबर आहे. हा एक अधिनियम म्हणजे कायदा आणि संपूर्ण कुटुंबासाठी कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा 2005 असे 2 कायदे. आता या 2 कायद्यांची ज्या तरतुदी आहे त्या तरतुदीचा वापर हे 2 घटक करत असतात. कुटुंबामध्ये वाद होणार नाही किंवा कायद्याची आम्हाला गरज पडणार नाही हे कोणी सांगू शकत नाही. कारण कुटुंबामध्ये कोणत्या प्रसंगी काय वाद उपस्थित होतील आणि कायदा कधी तुमच्या जीवनात प्रवेश करेल हे तुम्हाला सांगता येत नाही. तुमच्या जीवनामध्ये कायदा प्रवेश करण्यासाठी तुम्ही काहीही करायला नको. तुमच्या विरुद्ध कोणी काहीतरी केलं की तुमच्या जीवनामध्ये कायद्याचा प्रवेश होतो. म्हणून कायद्याची माहिती असणं अत्यंत आवश्यक बाब आहे. आता या केसमध्ये आपल्याला न्यायमूर्ती संजय निरोला यांचं एक जजमेंट बघायचंय दिल्ली हायकोर्टाचं. अगदी रिसेंट 4 ऑक्टोबर 2024 ला पूजा मेहता विरुद्ध दिल्ली ORS सरकार किंवा दिल्ली सरकार अशी ही केस आहे. पहिल्यांदा आपण थोडीशी या केसची पार्श्वभूमी बघू. ही पार्श्वभूमी प्रत्येक कुटुंबामध्ये घडत असते. आता काय होतं, वृद्ध आई वडील असतात, आजी आजोबा असतात आणि ते जे घर असतं शहरामध्ये ते त्यांच्या नावावर असतं. त्यांनी ते घेतलेलं असतं, त्याचे हप्ते फेडलेले असतात आणि त्या घरामध्ये मुलगा सून नातू असे सर्व कुटुंब राहत असतं. आता इथे काय होतं, ती सून कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याच्या अंतर्गत या संपूर्ण कुटुंबावर एक केस करते आणि कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या कलम 17 प्रमाणे ज्या घरामध्ये ती लग्न करून गेलेली असते त्या घरामध्ये तिला राहण्याचा अधिकार आहे. आता म्हणजे कोणत्या घरामध्ये, जे घर सासू सासऱ्यांच्या नावावर आहे त्या घरामध्ये तिला राहण्याचा हक्क आहे असं कायदा म्हणतो. आता या इथे वाद झाल्यानंतर हे जे सासू सासरे होते, आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह कल्याण अधिनियम 2007 चे कलम 22 आणि 23 अंतर्गत त्यांनी एक अर्ज दाखल केला आणि न्यायाधिकरण माननीय जिल्हा अधिकारी यांनी असा हुकूम दिला की ही जी मिळकत आहे ती त्यांच्या नावावर आहे आणि त्या मिळकतीमध्ये त्यांना राहण्याचा अधिकार आहे. त्या मिळकतीमधून त्यांना कोणीही बाहेर काढू शकत नाही. हा हुकूम वृद्ध आईवडिलांच्या लाभात कोणत्या कायद्या अंतर्गत, आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह कल्याण अधिनियम 2007. आता ती जी सून होती तिने कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याच्या अंतर्गत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला आणि त्या अर्जामध्ये असा हुकूम घेतला की कलम 17 प्रमाणे तिला त्या घरात राहण्यासाठी कोणीही मज्जाव करू नये किंवा प्रतिबंध करू नये, तिला त्यासाठी संरक्षण मिळावं. आता बघा, एकाच कुटुंबामध्ये 2 कायद्याच्या अंतर्गत वेगवेगळे 2 हुकूम झाले. कोणते हुकूम? वृद्ध आई वडिलांच्या लाभात हुकूम आहे का की त्यांनी त्या घरात राहावं, त्यांना त्या घरातून कोणीही बाहेर काढू नये. हा कोणाच्या? आई वडिलांच्या लाभात असलेला हुकूम. दुसरा हुकूम कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याच्या कलम 17 प्रमाणे त्या कुटुंबामधून किंवा त्या घरातून तिला बाहेर काढू नये, त्या सुनेला बाहेर काढू नये, तिला राहण्याचा हक्क आहे, तिला संरक्षण मिळावं असा हुकूम तिच्या लाभामध्ये. आता बघा, 2 घटकांसाठी 2 वेगवेगळे कायदे असल्यामुळे एकमेकाच्या विरोधात हुकूम झाले. आता कोणता हुकूम महत्वाचा? आई वडिलांचा हुकूम महत्वाचा की सुनबाईचा हुकूम महत्वाचा? हे कोण ठरवणार? तर याच्यासाठी त्या ज्या सुनबाई होत्या
त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये पिटिशन अर्ज दाखल केला आणि पिटिशन अर्ज दाखल केल्यानंतर त्या पिटिशन अर्जाची चौकशी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये न्यायमूर्ती संजय निरोला यांनी असं सांगितलं की आई वडिलांना शांततेनं आणि संयमानं जगण्याचा अधिकार आहे. जर तुम्ही वृद्ध आहे म्हणून त्यांचं जीवन जर लाचारीचं करत असेल, त्यांना तुम्ही त्रास देत असेल, तर लक्षात ठेवा तुमच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार त्यांचा आहे. आता इकडच्या बाजूचा विचार जर केला तर सुनेच्या लाभातही प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणजे कोर्टाचा हुकूम होता थोडक्यामध्ये, तर त्यांनी असं सांगितलं की हे दोन कायदे दोन घटकांसाठी बनवलेले आहे, पण ते कायदे एकमेकाचे त्यांची जे हुकूम आहे ते एकमेकाच्या विरुद्ध न वापरता ते एकमेकाशी संलग्न आणि पूरक म्हणून वापरण्यात यावे. जर ह्या दोन प्रोव्हिजन कायद्याच्या वेगवेगळ्या दोन प्रोव्हिजन जर एकमेकाच्या विरुद्ध वापरल्या तर कुटुंब ही संस्था कधीच अस्तित्वात राहणार नाही आणि कौटुंबिक हिंसाचारचा कायदा जो बनवलेला आहे ते कुटुंब नष्ट करण्यासाठी बनवलेला नाही, तर कुटुंबातील हिंसाचार नष्ट करण्यासाठी बनवलेला आहे. म्हणून या कायद्याचा उपयोग आणि या कायद्याच्या तरतुदीचा अर्थ एकमेकाच्या विरुद्ध न करता एकमेकाशी संलग्न आणि पूरक करावा. आता वृद्ध आई वडील असेल त्यांना सन्मानानं वागणूक द्यावी आणि जी सून असेल तिलाही सन्मानानं वागणूक द्यावी. असा जर एकमेकाचा विचार केला तरच कुटुंब टिकेल आणि तरच या दोन्ही कायद्यांचा उपयोग होईल. नाहीतर या ज्या प्रोव्हिजन आहे या प्रोव्हिजनचा एकमेकाच्या विरुद्ध उपयोग होईल. 6 खोल्यांचं जर घर असेल केसमध्ये असंही आढळून आलेले या इतर केसमध्ये त्याचा संदर्भ या केसमध्ये दिलेला आहे की दुसऱ्या एका केसमध्ये 6 खोल्यांचं घर होतं आणि त्या 6 खोल्यांच्या घरामध्ये 5 खोल्या मुलगा आणि सून वापरत होते आणि एका छोट्याशा खोलीमध्ये आई वडिलांना वापरण्यात दिलं, डांबून ठेवल्यासारखं केलेलं होतं. मला मुद्दा हा सांगायचा आहे आणि कोर्टाचं मतही हे आहे की जर ते घर त्या वृद्ध आई वडिलांच्या नावावर आहे, त्याच्यासाठी त्यांनी कष्ट घेतलेले आहे, त्यांनी ते घर उभं केलेलं आहे, अशा घरामध्ये जर त्यांना शांततेने आणि संयमानं जगता येत नसेल तर निश्चित घ्यावा तर जी न्यायाधिकरण मेहरबान जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी किंवा विभागीय आयुक्त यांनी जो हुकूम केलेला आहे त्याची अंमलबजावणी प्रथमतः करावी. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा आई वडिलांचा कल्याण आणि निर्वाहाचा अधिनियम आहे त्या 2007 प्रमाणे त्याच्या जी प्रोव्हिजन आहे त्याची जी तरतूद आहे तिचा वापर प्रथमतः करावा. प्रथम हक्क कोणाचा आहे त्या घरावर, तर त्या घरावर प्रथम हक्क आहे वृद्ध आई वडिलांचा. निव्वळ वृद्ध वडिलांचा हक्क नाहीये, तर त्या घरामध्ये त्यांना अतिशय शांततेनं आणि संयमानं जगण्याचा हक्क अधिकार आहे. आणि जर त्यांना शांततेनं आणि संयमानं तुम्ही जगू देत नसेल तर तुमच्याकडे जो कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा आहे त्याची कलम 17 प्रमाणे जो हुकूम आहे तो हुकूम दुय्यम राहील. त्या हुकुमाची अंमलबजावणी करण्यापेक्षा प्रथमतः अंमलबजावणी कोणत्या हुकुमाची करावी, तर 2007च्या अंतर्गत आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम आहे त्याची अंमलबजावणी प्रथमतः करावी. त्यामध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की वृद्ध आई वडिलांना सन्मानानं आणि शांततेनं जगत असताना त्यांना कोणताही त्रास होणार नाही, त्यांना इजा होणार नाही, त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान टिकवला जाईल याच्याकडे न्यायाधिकरणाने लक्ष द्यावं आणि न्यायाधिकरणाने लक्ष देऊन तसा हुकूम पारित करावा आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. थोडक्यामध्ये ज्यावेळेस कौटुंबिक हिंसाचार कायदा कलम 17 अंतर्गत एखाद्या सुनेला घरामध्ये राहण्यासाठी प्रतिबंध करू शकत नाही, तिला संरक्षण देता येतं, त्याच वेळी जर वृद्ध आई वडिलांनी स्वतःच्या घरामध्ये राहण्यासाठी सन्मानाने आणि शांततेने जगण्यासाठी जर न्यायाधिकरणाकडे अर्ज केला आणि तो अर्ज जर त्यांच्या लाभात मंजूर झालेला असेल तर असे हुकूम जर दोन एकमेकाच्या विरुद्ध असेल तर नेहमी लक्षात ठेवा शांततेनं आणि संयमानं जगणं हा पहिला वृद्धांचा अधिकार आहे आणि न्यायाधिकरणाने
त्या उपमलची अंमलबजावणी प्रथमतः करावी. शेवटी हेच सांगतो की प्रत्येक कुटुंबामध्ये वृद्ध आई वडील असतात, मुलगा असते, सून असते, नातू असते. जर सुनेनं सन्मानानं आणि शांततेनं त्यांना जगू दिलं आणि त्यांनी तिला सन्मानानं आणि शांततेने जगू दिलं, तर या कायद्याचा अंतिम हेतू आपल्याला असाच दिसतो की एक कुटुंब एकत्र राहावं आणि शांततेनं आणि संयमानं जगावं. हाच या दोन्ही कायद्यांचा हेतू आहे. हा हेतू सफल होईल आणि प्रत्येकाचं कुटुंब शांततेनं आणि सन्मानाने जगेल, हीच एक अपेक्षा व्यक्त करतो. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालपत्राच्या आधारे मी समाजातील, कुटुंबातील एक केस सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. या केसनं जर तुम्हाला फायदा होईल किंवा तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगतो, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू.